96,870 या संख्येतील सहाची स्थानिक किंमत बघा. 96,870 यामध्ये दिलेला हा जो सहा आहे याची स्थानिक किंमत आपल्याला शोध घ्यायची. व या सहाची दर्शनी किंमत, सहाची दर्शनी किंमत आणि दोघांमधला काय शोधायचा, फरक शोधायचा. आता सहाची स्थानिक किंमत किती सांगा बरं मला, श्रेया, यश. सहाची स्थानिक किंमत किती आहे? सहाची स्थानिक किंमत आहे 6,000 आणि दर्शनी किंमत आहे फक्त 6. मग दोघांमधला फरक काय येईल? 6,000 वजा 6. याची जर वजाबाकी केली भावी आपण, 5,994 हे उत्तर आपल्याला मिळतंय. स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत मधील फरक. ओके. दशम म्हणजे दशक. दशक स्थानी 9 असलेली विविध अंकांचा वापर करून बनणारी किमान संख्या. किमान म्हणजे छोटी, स्मॉलेस्ट. आता चार ऑप्शन दिले बघा आपल्याला, ABCD. तर 9 हा प्रत्येक ठिकाणी दशक स्थानावरच आहे. 9 हा चारही पर्यायांमध्ये दशक स्थानावरच आहे. काय? 9. मग आपल्याला किमान विचारली आहे छोटी संख्या. मग या चारींमध्ये छोटी संख्या आपल्याला मिळते 1,092. पर्याय ए आपलं उत्तर आहे. ऐका. सर्वात मोठ्या आणि सर्वात लहान 6 अंकी संख्यांमधील फरक. फरक म्हणजे दोघांची वजाबाकी करावी लागेल. सर्वात मोठी 6 अंकी संख्या कोणती आहे? सर्वात मोठी 6 अंकी संख्या. आणि सर्वात छोटी 6 अंकी संख्या कोणती आहे? 1,00,000. सर्वात छोटी 6 अंकी संख्या 1,00,000. दोघांमधला फरक शोधायचा आहे. दोघांमधला फरक शोधायचा तर दोघांची वजाबाकी करायची. 9, 9, 9, 9 शून्य गेला 9, 9, 9 एक गेला 8. हे उत्तर मिळालं आपल्याला भावी. दिसते सगळ्यांना? 8,99,999. ओके. 5, 6, 7, 8, 9 यांची पुनरावृत्ती न होता, पुनरावृत्ती म्हणजे डबल घ्यायची नाही, सगळे अंक एकदाच घ्यायचे. मग यापासून मोठ्यातली मोठी संख्या कोणती बनते? 5, 6, 7, 8, 9 पासून 9, 8, 7, 6, 5 ही बनली मोठी संख्या या दिलेल्या संख्यांपासून. आता छोटी संख्या कोणती बनते पहा बरं. यापासून छोटी संख्या बनेल 5, 6, 7, 8, 9 ही झाली यापासून होणारी छोटी संख्या. आणि दोघांमधला काय शोधायचं आपल्याला? फरक. तर फरक शोधायचा म्हणजे दोघांची करायची वजाबाकी. 5तून 6 जात नाही, इकडनं घेतला 1, 15तून 9 गेले 6, इकडे राहिले 5, 5तून 8 जात नाही, इकडनं घेतलाय 15तून 8 गेले 7, इथे राहिले 6, 6तून 7 जात नाही, इकडनं घेतला 1, 16तून 7 गेले 9, इथे राहिले 7, 7तून 6 गेला 1, 9तून 5 गेले 4. 41,976. अर्हत बल्लाळ. 41,976 आलंय पडोले.
अशी वजाबाकी चुकली तर कसं जमणार रे बाळा? काय म्हटलंय? 8057 या अंकांनी बनलेल्या सर्वात मोठ्या आणि सर्वात लहान संख्येमध्ये काय फरक आहे? पूर्वजा फड. 8057 यापासून बनलेली मोठी संख्या कोणती सांगा बरं मला. यापासून कोणती मोठी संख्या बनते मला अगोदर सांगा. सर्वात मोठी कोणती संख्या बनेल 8057 पासून? तर मोठी बनवायची म्हटल्यावर 8ला अगोदर घ्यावं लागेल, नंतर 750 ही झाली यापासून बनलेली मोठी संख्या. शंतनू नाटकर. 8750 बरोबर. शंतनू, छोटी संख्या कोणती बनेल यापासून? छोटी 8750 पासून छोटी संख्या बनेल मुलांनो. शून्य तर अगोदर घेता येत नाही, मग आपण अगोदर घेतला 5. काय घेतला आपण अगोदर? 5 नाही, शून्य नाही घेता येत अगोदर पूर्वजा फळ. अगोदर 5 घ्यावा लागेल, नंतर 0, नंतर 7 आणि 8. दोघांमधला फरक शोधायचा. फरक म्हणजे वजाबाकी. शून्यातून 8 जातोय का? शून्यातून 8 जातोय का? नाही. इकडनं मदतीला 1 घेतला, 10तून 8 गेले 2, इथे राहिले 4, 4तून 7 जात नाही, इकडनं घेतला 1, 14तून 7 गेले 7, इथे राहिले 6, 6तून 0 6, 8तून 5 3, 3672. कोणाकोणाचं उत्तर आलं मला सांगा हे 3672. समजलं का? 3672 उत्तर आलंय. कसं आलं समजलं का? हे उत्तर आहे. ओके, बघा मी सांगतोय. 3290 यापासून कोणती संख्या बनवायची? सर्वात लहान. मला सांग श्लोकराज, यापासून सर्वात लहान कोणती संख्या बनते? सर्वात लहान कोणती संख्या बनेल? दोनाला अगोदर घेऊ आपण. लहान बनवताना 2039 बरोबर. पूर्वजा बरोबर. ही झाली. आणि 2 अंकाच्या सर्वात लहान संख्येचा गुणाकार. आता 2 अंकाची सर्वात लहान संख्या आहे 10. 2 अंकाची सर्वात लहान संख्या 10 आहे ना साई गोडसे? समर्थ सोनवणे. अरे 2 अंकाची सर्वात लहान संख्या 2 आहे ना. मग दोघांचा गुणाकार करायचं सांगितलं आपल्याला इथे. काय गुणाकार येईल? 20390. हे आलं आपलं उत्तर. वेदिका गणेश टुबे. कमाल 5 अंकी संख्या कोणती मला सांगा पटकन. कमाल 5 अंकी संख्या मला सांगा. मोठ्यातली मोठी 5 अंकी संख्या सांगा. 99,999. ओके. आणि किमान 5 अंकी संख्या सांगा मला, किमान छोट्यातली छोटी. काय आहे? 10,000. आणि दोघांचा भागाकार करायचा सांगितलं आपल्याला. मग 99,999 जर 10,000ने भागितलं तर 9.9 उत्तर येतं याचं. काय उत्तर येतं? 9.999. बरोबर आहे का? हे आहे याचं उत्तर. 101.15. मला सांगा 101 मूळ आहे का? 101 मूळ आहे का साई गोडसे?
101 मूळ आहे, 101 ला भाग जातो फक्त एक आणि तो स्वतः 101 भावी. त्यानंतर 103 मूळ संख्या आहे. कारण 103, 107, 109, 113 या किती मूळ संख्या झाल्या बघा बरं अरहत. 101 पासून 115 पर्यंत एकूण मूळ संख्या किती झाल्यात? 1, 2, 3, 4, 5. एकूण 5 मूळ संख्या आहेत. 5. 101 ते 115 मध्ये. कारण 103 ला एक आणि तो स्वतः 103 ने भाग जातो. 107 ला 107 आणि एकाने भाग जातो. एक आणि स्वतः 109 ने भाग जातोय. एक आणि 113 ने भाग जातो. ज्या संख्यांना स्वतः आणि एकाने भाग जातो त्यांना मूळ संख्या म्हणतात. येतंय लक्षात? या 5 मूळ संख्या आहेत. तुम्हाला मूळ संख्या कसं ओळखायचं माहितीये का? भाग देऊन बघायचं. ज्याचे फक्त दोनच विभाजक असतात, एक आणि तो स्वतः, ती मूळ संख्या असते. आणि ज्यांना दोन पेक्षा जास्त विभाजक असतात ती संयुक्त संख्या असते, ती मूळ नसते. ओके.